MSCIT स्टडी मटेरियल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सिस्टीम युनिट या टॉपिकबद्दल आपण जाणून घेणार आहोत. स्टार्ट एक्झामिनेशन करूया. इथे तुम्ही पाहू शकता लो डिफिकल्टी, मीडियम डिफिकल्टी आणि हाय डिफिकल्टी असे 3 लेवल आपल्याला दिलेले आहेत आणि पूर्ण एकूण 15 क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे आहेत. सो ह्या ठिकाणी आपण पहिला प्रश्न पाहूया. प्रिंटरमधून प्रिंट केलेला एखाद्या चित्राच्या आउटपुटला काय म्हणतात? तर ह्याचं उत्तर आहे हार्ड कॉपी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही तुमचा आवडता टीव्हीवरील कार्यक्रम कम्प्युटरवर पाहू शकता. याचं बरोबर उत्तर आहे टीव्ही ट्यूनर कार्ड. प्रश्न तिसरा, रॉम चिप्सबद्दल खालीलपैकी कोणते विधान या ठिकाणी बरोबर आहे? याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर तिसरा या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न पुढचा, कम्प्युटर सिस्टीम तयार करण्यासाठी लागणारे बहुतेक इलेक्ट्रॉनिक घटक ज्यात असतात त्या कंटेनरला सिस्टीम युनिट असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, फ्लॅश मेमरीतील रॅम आणि रॉमच्या वैशिष्ट्यांचा संगम बायोस साठवण्यासाठी कसा उपयुक्त ठरतो? ह्याचं उत्तर आहे अपडेट करता येणारी व वीज नसताना डेटा साठवता येण्याची क्षमता असल्यामुळे. याचं उत्तर तिसरा ऑप्शन याचं बरोबर आहे. दुसरा ऑप्शन, खालची एक फोटो पाहायचा आणि त्या फोटोमध्ये आपल्याला कोणता पोर्ट दाखवलेला आहे? तर USB पोर्ट दाखवलेला आहे. लेवल 2ची क्वेश्चन पाहूया. पहिला प्रश्न, त्यातला संगणकाचा कोणता घटक संपूर्ण संगणक प्रणालीचे कम्युनिकेशन नियंत्रित करतो? ह्याचं उत्तर आहे सिस्टीम बोर्ड. दुसरा प्रश्न, रॅम ही तात्पुरती किंवा अस्थिर प्रकारचे स्टोरेज मानले जाते. याचं उत्तर आहे बरोबर. बायनरी नंबरिंगमध्ये 0 आणि 1ला प्रत्येकी 1 बिट असे म्हटले जाते. याचं उत्तर आहे बरोबर. दिलेली इमेज आपल्याला पाहायचं आहे आणि या भागात साठवलेला डेटा पॉवर ऑन असेपर्यंत तिथे असतो हे आपल्याला सांगायचं. ही आपली रॅम मेमरी आहे. ह्याचं उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान ऑप्टिकल माऊस विषयी खरे आहे? ऑप्टिकल माऊस हा काय करतो? तो माऊस हालचाल शोधण्यासाठी प्रकाश उत्सर्जित करतो आणि संवेदित करतो. याचं उत्तर आहे तिसरा ऑप्शन. या ठिकाणी आपलं तिसरं ऑप्शन जे आहे हे बरोबर आहे. सबमिट करूया. पुढचा प्रश्न आहे, पुढील सर्व मेमरीच्या क्षमतेचं वर्णन करण्यासाठी बहुतेक वेळा वापरली जाणारी मापनाची एकके या व्यतिरिक्त आहेत. आपण जनरली MB, GB आणि TB वापरतो आणि NB आपण वापरत नाही, त्याच्यामुळे नॅनोबाईट ह्याचं उत्तर असणार आहे. पुढचा लेवल आहे. पहिला प्रश्न, डेस्कटॉप कॉम्प्युटरमध्येच पॉवर सप्लाय युनिट सिस्टीम युनिटच्या आत असते. सो ह्याचं उत्तर आहे ह्या ठिकाणी बरोबर. दुसरा प्रश्न, तुम्हाला तुमचा कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटरशी जोडायचा आहे. वरील गोष्टीचा विचार करता तुम्हाला ज्या कार्डची आवश्यकता आहे त्याचं नाव ओळखा. तर आपल्याला नेटवर्क इंटरफेस कार्डची आपल्याला गरज आहे. तिसरा प्रश्न, युटिलिटीजला सर्व्हिस प्रोग्राम असेही म्हटले जाते. ह्याचं उत्तर आहे बरोबर. यासोबतच आपले पूर्ण क्वेश्चन्स 15 पैकी 15 आपण सॉल्व केलेले आहेत. शेअर करा.